ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता आपल्या समोर आलेला आहे। आतापर्यंत या मालिकेमध्ये आपण पाहतोय की महिपतने एक जो बुरखा पांघरला होता, तो बुरखा आता मात्र आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे आणि महिपतचं खरं रूप समोर आलंय। त्याचा खरा जो काही हेतू आहे तो सुद्धा आपल्या समोर आलेला आहे आणि इथेच महिपतची नवीन चाल आता सुरू झालेली आहे। महिपत या सगळ्यामध्ये मात्र आता सुभेदारांच्या घरामध्ये प्रियाची एंट्री घडवण्याचा एक विफल प्रयत्न करणार आहे। आता ही एंट्री प्रियाची कशासाठी घडणार किंवा काय घडणार, त्यासाठी मात्र आता महिपत काय नक्की धोरण अवलंबणार आहे आणि या सगळ्यामध्ये मुळातच प्रियाला या घरामध्ये घुसू न देण्यासाठी सुभेदार सुद्धा आता मात्र पूर्णपणे ताकदीनिशी एकत्र आलेले आहेत। काहीही झालं तरी प्रिया या घरात कधीच एंट्री करणार नाही, या गोष्टीवरती ठाम असलेल्या सुभेदारांनी मात्र आता मोठा निर्णय घेत आधीच येणारा धोका मात्र ओळखलेला आहे। आता या सगळ्यामध्ये मात्र आता महिपतची चाल काय होती, ती चाल अर्जुनने आधीच कशी ओळखली आणि नक्की काय खेळ खेळलेला हे सविस्तरपणे पाहू। इकडे आता प्रिया सांगत आहे, एक काम करायला पाहिजे, जर का आता या सगळ्यामध्ये मला आता तुम्ही सुभेदारांच्या घरामध्ये घुसवू शकलात तर मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला फायदा होईल। आणि त्यावरती मात्र आता महिपत सांगायला लागतो, वेळ लागले का? अगं तू सुभेदारांच्या घरामध्ये पाऊल काय, तुझी सावली सुद्धा ते आता त्यांच्या घरावरती पडू देणार नाहीयेत। आणि त्यावेळेला नागराज म्हणतो, ऐक महिपत, मला जे समजले ना त्यानंतर मात्र ही गोष्ट आपल्यासाठी सोपी होऊ शकते। आणि त्यावरती महिपत म्हणतो, ते कसं काय? आणि त्यावरती मात्र आता नागराज सांगायला लागतो, अरे ती प्रेग्नेंट आहे, अश्विनच्या बाळाची आई होणार आहे। कुठेतरी या सगळ्याचा इमोशनली आता मात्र आपण वापर करू शकतो आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता आपण या गोष्टीचा वापर करून तिला आता त्या घरामध्ये पाठवू शकतो। असं म्हटल्यावरती मात्र आता महिपत सांगायला लागतो, ही तर बातमी अगदीच जबरदस्त दिलेली आहे। म्हणजे आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा हिची एंट्री सुभेदारांच्या घरामध्ये पक्की। काहीही झालं तरी आता सुभेदारांना तिकडे छळायसाठी प्रियाला आपण तिकडे पाठवायचं म्हणजे पाठवायचं। आणि त्याच वेळेला सचिन म्हणतो, अजून एक गोष्ट जी तुम्हाला कोणालाच माहिती नाहीये, ती आता सायली जरी तन्वी आहे ही गोष्ट त्यांना समजली असली तरी त्यापेक्षा आपल्यासाठी धोकादायक अजून एक गोष्ट घडलेली आहे। आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो, तो म्हणजे नागराज, आता काय घडलंय? आणि त्यावरती इकडे सचिन सांगतो, ती गोष्ट म्हणजे आता सायली प्रेग्नेंट आहे आणि आता सायली या आता घराला वारस देणार आहे। असं म्हटल्यावरती महिपत म्हणतो, नाही नाही, ही गोष्ट मात्र आपल्यासाठी धोकादायक आहे, कारण काहीही झालं ना तरी सुद्धा प्रिया त्या घरामध्ये एंटर केली तरच हा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो। नाहीतर या सगळ्यामध्ये आपल्यासाठी धोक्याची घंटा असणार आहे। ते काही नाहीये, आपल्यासाठी आता दोनच उद्देश महत्त्वाचे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता प्रियाची त्या घरामध्ये एंट्री आणि दुसरं म्हणजे आता सायलीला मात्र आता त्या घरामध्ये आपण मुळातच सायलीचं बाळ त्या घरामध्ये जन्म घेऊ द्यायचं नाहीये। या दोन गोष्टी जर का आता आपण केल्या ना तर आपल्यासाठी पुढचा मार्ग सोपा असणार आहे। आणि त्यावरती मात्र नागराज म्हणतो, बोलायला इथे बसून बरंचसं सोपं वाटतंय, पण आता आपला सामना हा सायली सुभेदार सोबत नाहीये, तर तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी अर्जुन सुभेदार यांच्या सोबत आहे। ही गोष्ट सुद्धा आता आपण विसरून चालणार नाहीये। असं म्हटल्यावरती मग आता महिपत सांगायला लागतो, बरोबर आहे तुमचं म्हणणं नागराज शेठ, पण आता तुम्ही विचार करू शकत नाहीये की त्यांचा सामना माझ्याशी आहे। महिपत शिकरे गुंडाशी नाही, तर महिपत शिकरे जो आता इतक्या लोकांच्या गळ्यामधला ताईत बनलेला आहे ना, त्या महिपत शिकरे सोबत त्यांचा आता सामना आहे। असं म्हटल्यावरती मात्र आता नागराज म्हणतो, ठीक आहे, बघ तुम्हाला जे काही शक्य करता येईल ना ते सगळं पणाला लाव आणि आता प्रियाची त्या घरामध्ये एंट्री कर। एकदा का प्रिया त्या घरामध्ये गेली की परत आपण पहिलं जे खेळी खेळत होतो ना तशी खेळी खेळता येईल आपल्याला। तिकडच्या सगळ्या खबरी बात कळतील एक, आणि दुसरं म्हणजे त्या घरामध्ये काहीही चांगलं होऊ न देण्यासाठी प्रियाच तिकडे कारणीभूत ठरू शकते। बरं, तोपर्यंत हे सगळं चालू असतानाच आता इकडे कल्पना सांगत आहे, अर्जुन एक काम कर, सायलीला मात्र आता चेकअपसाठी घेऊन जा आणि आता डॉक्टरांना शेड्यूल करून ठेव की प्रत्येक वेळेला तिला आता चेकअपसाठी इकडेच डॉक्टर येतील, म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तिला आता त्रास होणार नाहीये। असं म्हटल्यावरती मात्र आता अर्जुन सांगतो, हो मम्मा, मी केलेलं आहे, एक डॉक्टर अपॉइंट केलेले आहेत जे आता इकडे घरी येतील आणि प्रत्येक वेळेला तिचं
चेकिंग करतील. इकडे प्रिया सांगायला लागते, तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगू शकते की मला जर का त्या घरामध्ये तुम्हाला एंट्री द्यायची असेल ना, तर आता एक आणि एकच गोष्ट आपल्याला करता येऊ शकते आणि ते म्हणजे या सगळ्यामध्ये मात्र आता कमजोर कडी आहे ती कल्पना. कल्पनाला जर का आता इमोशनली ब्लॅकमेल केलं ना, तर आणि तरच आपल्यासाठी ही गोष्ट फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे. असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे महिपत सांगायला लागतो, ठीक आहे, त्याची चिंता अजिबात तू करायची गरज नाहीये. मी आता काय आणि कसं करतो तेवढं फक्त बघ. झाले तोपर्यंत तिकडे आता आलेली आहे ती म्हणजे ती हवालदार बाई आणि त्यावरती हवालदार बाईला लगेचच आता मात्र इकडे प्रिया सांगायला लागते, तुम्हाला हे काम तुम्हाला करायचंय. ती म्हणते, एवढेशे पैसे देता आणि ह्या पैशामध्ये किती माझ्याकडून कामं करून घेता. यावरती सचिन म्हणतो, तुम्हाला कोण म्हटलंय की त्याच पैशामध्ये कामं करा. तुम्हाला या सगळ्यासाठी वेगळे पैसे दिले जातील आणि त्या वेगळ्या पैशामध्ये अजून तुम्हाला किती हवी आहेत ते फक्त आकडा बोलायचा, आकडा सांगायचा आणि आम्ही जे सांगतोय ती कामं करायची. आणि त्यावरती ती म्हणते, काय काम करायला लागेल. यावरती मात्र आता लगेचच इकडे सचिन तिला सांगायला लागतो, घरी जायचं आणि कल्पनाला मात्र आता सांगायचं की इकडे आता तिला खूप त्रास होतोय. जर का या सगळ्यामध्ये ती इथे अशीच ती खितपत पडली तर मात्र तिचं मिसकॅरेज होऊ शकतं. ही गोष्ट जर का कल्पनापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवली ना, तर मात्र इकडे तिला दया येईल, हे 100% झालं. पुढचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे आणि प्लॅनिंग सुरू होत मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे सुभेदारांवरती अटॅक करण्याची सगळी तयारी झालेली आहे. बरं, मात्र आता सगळे सुभेदार आणि किल्लेदार या सगळ्यामध्ये मात्र आता जराशे साशंक झालेत, कारण आपल्या घरात सतत चांगल्या गोष्टी घडतायत आणि त्यानंतर मात्र आता कोणतंही वाईट संकट आपल्यावरती येऊ नये यासाठी मात्र आता सगळ्यांनाच अचानकपणे आता असं मनामध्ये काहूर उठलेलं आहे की सगळंच चांगलं घडतंय, सगळंच चांगलं घडतंय आणि असं घडत असताना काहीतरी चुकीचं तर घडणार नाहीये ना. आणि त्यावरती सायली म्हणते, नाही, आता आपल्या घरामध्ये मी कोणालाही काही चुकीचं घडू देणार नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता काहीही झालं तरी या घरावरती येणाऱ्या प्रत्येक संकटाला माझ्यावरून पुढे आता जावं लागणार आहे. आणि त्यावरती आता मात्र कल्पना म्हणते, मला पण अशीच भीती वाटते की काय आपलं सगळं चांगलं होत असताना अचानकपणे काहीतरी चुकीचं तर नाही ना घडणार. यावरती मात्र आता आपण या सगळ्यामध्ये सगळ्यांनी अलर्ट राहायला पाहिजे. अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, कधी कधी काय होतं, माणसाला जास्त सुख मिळालं ना की त्यानंतर माणूस आता विचार करायला लागतो आणि घाबरा होतो. असं पण घडतं, तसंच आपल्या बाबतीत झालेलं आहे. अस्मिता म्हणते, ते काही नाहीये, आपण आता या सगळ्यांपासून सावध राहायला पाहिजे. आणि त्यावरती मात्र आता अर्जुन म्हणतो, कोण राहिलंय सावध राहायला. नागराज गेलाय जेलमध्ये, प्रिया जेलमध्ये आहे आणि या महिपत पेरोलवरती सुटलाय, पण तो पण जाईल, राहिलं कोण. त्यावरती अस्मिता म्हणते, सचिन. सचिन आपला दुश्मन, तो अजून राहिलाय. अर्जुन म्हणतो, चिंता करू नकोस, काहीही झालं तरी सचिनला शिक्षा ही घडलीच पाहिजे. सचिनला या सगळ्यामध्ये मात्र आता अशी काही अद्दल घडली पाहिजे की काहीही झालं तरी आता त्याने पुन्हा एकदा आपल्या वाटेला न जाता मात्र आता इकडे म्हणजे आपल्या अस्मिताबाईंना त्रास द्यायला नको आहे. बरं, हे सगळं होत कल्पना सांगायला लागते आणि अजून एक महत्वाची व्यक्ती राहिली ती म्हणजे प्रिया. आपण या सगळ्यामध्ये विचार पण करू शकत नाही आहोत, ती सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये मात्र आता त्रास देण्यासाठी काही करू शकते. आणि हा बोलणं चालू असतानाच महिपत मात्र आता प्रियाला घेऊन या घरामध्ये एंटर करत. महिपत मात्र आता येतात सगळ्यांचे धाबे दणाणलेत, का महिपत इकडे आलाय. आणि त्यावरती महिपत सांगायला लागतो, हे बघा, मी आतापर्यंत अनेक चुकीची कामं केलेली आहेत आणि या सगळ्यामध्ये मात्र आता मला असं वाटतंय की माझ्या हातून एक चांगलं काम घडावं. आतापर्यंत या खोटारड्या प्रियाची मी साथ दिली, पण आज आज मी हिला इकडे घेऊन आलोय ते म्हणजे तुमच्या घराण्याचा वारस जपण्यासाठी. अश्विनचं बाळ हिच्या पोटात वाढतंय आणि हवालदार बाईंनी सांगितल्याप्रमाणे जर का आता ही जेलमध्ये खितपत पडली तर तुमच्या वारसावरती मात्र आता योग्य संस्कार होणार नाहीत. इतकंच नाहीये तर या सगळ्यामध्ये तिचं आता मिसकॅरेज होण्याची पण शक्यता आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही या सगळ्यामध्ये तिचा आता स्वीकार करावा आणि स्वीकार करून या सगळ्यामध्ये तिला मात्र आता इकडे योग्य ते घरामध्ये मानाचं स्थान द्यावं असं मला वाटत आहे. असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे सगळेजण हादरलेत, पण त्याच वेळेला अर्जुनने स्टँड घेतलाय आणि खबरदार, खबरदार, तुला काय वाटलं की आम्ही आता तुझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये भुलू आणि आता तुला तुझ्यावरती विश्वास ठेवून मात्र आता हिला घरात घेऊ, अजिबात नाही.
आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालतं व्हायचं आहे, असं म्हणत अर्जुनने मात्र आता महिपतचा डाव उधळलाय.